भाजप हा भट ब्राह्मणांचा पक्ष आहे. ओबीसींमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आली आहे. भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं जाहीर सांगितलं जात होतं, पण तेच लोक आता आरक्षण हिरावून घेत आहेत. काँग्रेसचे नेते घेऊन भाजप काँग्रेसयुक्त झालाय. 100% भाजप म्हणता म्हणता आज हा कारखानदारांचा पक्ष बनलाय. न्यायाधीशांनी तरुणांना कॉक्रोच म्हणून हिनवलं, म्हणून रान पेटवलं. 2006 नंतर जन्माला आलेल्या तरुणाने हे रान पेटवलं. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सुरुवात झाली तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्ष असणाऱ्या भाजपाला धडा शिकवला. भविष्यात या प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी मी देखील कॉक्रोचचा सदस्य होईल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय. सांगलीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देताना सरकारने अध्यादेश काढलाय, पण याला कोणताही तर्क नाही. घटनात्मक आरक्षण देताना काहीतरी निकष असतात. त्यामुळे सरकारने घटनेच्या तत्वांना हरताळ फासणारे निर्णय घेऊ नयेत. पण ओबीसी हा जगन्नाथांचा रथ आहे. एकत्र आला तर प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारने ओबीसींचे आरक्षण वाचवावे, अन्यथा ओबीसी एकत्र झाला तर तुम्हाला घरी बसवायला वेळ लागणार नाही असा इशारा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सांगली शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपले. त्यामुळे सांगलीकर सुखावले. पण 1.5 तास पडत असलेल्या पावसामुळे सांगलीची दैना उडाली आहे. महापालिकेने गटारी ड्रेनेजची स्वच्छता केली नसल्याने शहरातील पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. उपनगरातील अनेक भागांमध्ये गटारी तुंबल्याने पावसाचं पाणी घरांमध्ये शिरले. नागरिकांना घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ करावी लागली. शहरातील प्रमुख नालेही तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र दिसून आलंय. सायंकाळी सुसाट वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील स्टेशन चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. छत्रपती शिवाजी मंडई पाणी आल्याने भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली. बस स्थानक परिसरातील झुलेलाल चौकात गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आलं होतं. आंबेडकर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी होतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात पावसाचं पाणी शिरलंय. सांगली मिरज रस्त्यावर मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर पाणी आलं होतं. राजवाडा चौकात गुडघाभर पाणी साचलं होतं. मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागली. काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती तर काही चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि जलनिस्सारण व्यवस्थेची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र पहिल्याच जोरदार पावसात शहरातील परिस्थिती पाहता या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी मेहुण्याने स्वतःच्या भाऊजीची 3 लाखांची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवटेमंकाळ तालुक्यातील चोरोचीमध्ये घडलाय. यातील मैताची सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झाली होती. मात्र या अपघाती मृत्यू असलेल्या प्रकरणात पोलिसांना संशय आल्याने अधिक तपासात ही बाब समोर आली आहे. तपासादरम्यान विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून झाल्याचं निष्पन्न झालं असून रामचंद्र धनाप्पा खिलारे आणि तुकाराम मारुती सांगोलकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. मेहुण्याने स्वतःच्या भाऊजीचा पैशांसाठी खून केल्याचं पोलिसांनी उघडकीस आणलंय. 19 मे रोजी रात्री 11 वाजता विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची गावाजवळील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे हे मयत अवस्थेत आढळून आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झालेली असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचं मानलं जात होतं. मात्र शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा आणि वैद्यकीय निष्कर्षातून मृत्यू अपघातामुळे नसून डोक्यात गंभीर मारहाण झाल्यामुळे झाल्याचा संशय बळावला. त्यानंतर कवटेमंकाळ पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान रामचंद्र धनाप्पा खिलारे आणि तुकाराम मारुती सांगोलकर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या चौकशीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून दत्तात्रय चावरे याच्या खुनासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मारहाण करून खून करण्यात आला आणि नंतर तो अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा तपासात निष्पन्न झालाय. देशात संख्येनुसार आरक्षणात भागीदारी मिळणं आवश्यक आहे. तसे होईल असं वाटत नाही. बदल करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रस्थापितांना सांगावं लागेल. त्यासाठी आता ओबीसींनी एकत्र येणं आवश्यक आहे. आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करावी असं आवाहन ओबीसीचे नेते खासदार रामराव वडकुते यांनी केलंय. ओबीसींचे नेते खासदार रामराव वडकुते यांची नुकतीच राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने सांगली जिल्हा ओबीसी समाजाच्या वतीने खासदार वडकुते यांचा सत्कार करण्यात आला. येथील जैन कच्छी भवन येथे हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी रामराव वडकुते बोलत होते.
अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे होते. कार्यक्रमाला माजी महापौर प्राध्यापक नितीन सावगावे, नगरसेवक विष्णू माने, संतोष पाटील, माजी नगरसेवक मनोज सरगर, संजय विभूते, माजी नगरसेविका सविता मदने आदी जण उपस्थित होते. खासदार रामराव वडकुते सत्काराला उत्तर देताना पुढे म्हणाले, ओबीसी समाजाने हक्क मागून घ्यायला हवा, फक्त शिव्या देत फिरून चालणार नाही. ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणूक आली की मराठा समाज आम्हाला पाहिजे असं म्हणतात, त्यामुळे निवडणुका आल्या की ओबीसींनी जागं व्हायला हवं. सत्तेत जाईपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. आपली ताकद दाखवायला हवी. पद जाण्याची भीती न बाळगता ओबीसींसाठी सगळ्यांनी संघर्ष करायला हवा असं आवाहन त्यांनी केलंय. महापालिका क्षेत्रात महावितरणाच्या कोणत्याही योजना नाहीत. विस्तारित शहरामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे महापालिकेला महावितरणाने डीपीआरसाठी 250 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे महावितरणाच्या संचालिका नीता केळकर यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ग्रामीण भागासारख्या सध्या सांगली, मिरज व कुपवाड या ड वर्ग महापालिका क्षेत्राला कुठल्याही महावितरणाच्या योजना नाहीत. विस्तारित शहरामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. त्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यामध्ये 33 केव्ही रिंग मेन वाहिनीचं नेटवर्क तयार करणं, सर्व 33 आणि 11 केव्ही उपरी वाहिनी भूमिगत करणं आवश्यक आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण कमी होईल. तसेच 11 केव्ही आणि लघुदाब वाहिनीचं रूपांतर एरियल बंच्ड केबल केले तर अपघात कमी होतील. नवीन रोहित्र केंद्र उभे करून अतिभारित प्रणाली सुरळीत करणं आणि संभाव्य वीज ग्राहकांना तात्काळ वीज पुरवठा करणं शक्य होईल. नवीन उपकेंद्राशी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही, म्हणून नवीन GIS कॉम्पॅक्ट उपकेंद्र करणं आवश्यक आहे. त्यासाठी केवळ 6 गुंठे जागा लागते, ती उपलब्ध करणं सोयीचं होणार आहे. त्यामुळे या महापालिकेत क्षेत्रातील विविध कामांचा डीपीआर करण्यासाठी 250 कोटी ही रक्कम मंजूर केल्यास सांगली, मिरज, कुपवाड शहरातले सर्व प्रश्न मार्गी लागतील असं मत मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केलं असल्याचे नीता केळकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक केदार खाडीलकर, भाजपा उद्योग आघाडीचे रमेश आरवाडे, सारंग केळकर उपस्थित होते. विसापूर, येळावी आणि तासगाव सर्कलमध्ये 22 एप्रिलला 59 मिलीमीटरपेक्षा जादा पाऊस झाला असताना विमा कंपनीने स्कायमेटशी मिलीभगत करत पावसाचं प्रमाण कमी दाखवलं. त्यामुळे शेतकऱ्यांची 15 कोटी 74 लाखांची नुकसान भरपाई कमी होणार आहे. या प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलाय. या संदर्भात कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदार संजय काका पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यातील अनेक सर्कलमध्ये जोरदार पाऊस झाला होता. त्यामध्ये विसापूर, येळावी आणि तासगावमध्ये 59.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तशी नोंद देखील 10:10 दाखवली गेली, पण यामध्ये दिनांक 5 मे रोजी बदल केला गेलाय. ती नोंद 38.3 मिलीमीटर इतकी कमी दाखवली आहे. शेतकऱ्यांना 51 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आणि पिकांचं नुकसान झालं तरच भरपाई मिळते. याचा आधार घेत विमा कंपनीने स्कायमेटला मॅनेज करून चुकीच्या नोंदीचा अहवाल दिला. या फसवणुकीच्या खेळात विमा कंपनी, स्कायमेट कंपनी, आणखी काही जण सहभागी आहेत. त्यांची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिलेत. शेतकऱ्यांची फसवणूक आहे ती खपवून घेणार नाही. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संजय काका पाटील यांनी यावेळी दिलाय. यावेळी प्रभाकर पाटील, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, नितीन पाटील आदी जण उपस्थित होते. आटपाडी तालुक्यातील तळ्यामधून शेतकऱ्यांच्या चोरी होणाऱ्या लाखो रुपयांच्या केबल चोरी प्रकरणी आता तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मारत केबल चोरी प्रकरणाच्या पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केलाय. आटपाडी तालुक्यातील विविध तलाव परिसरातून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीवरील केबल चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी एकाच तलावातील केबल तब्बल 3 ते 4 वेळा चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झालेत. वारंवार तक्रारी करूनही चोरीचा छडा लागत नसल्याच्या निषेधार्थ हजारो शेतकऱ्यांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यात धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. संतप्त झालेल्या शेतकरी आणि नेत्यांनी थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. केबल चोरीच्या घटनांबाबत पोलिसांनी तात्काळ ठोस कारवाई करावी, चोरीमागील टोळीचा शोध घ्यावा आणि यापुढे अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक तलाव परिसरात रात्रीच्या वेळी विद्युत मोटारींवरील केबल चोरट्यांकडून कापून नेल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून पिकांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होतोय.
दीर्घ प्रतीक्षेनंतर तासगाव तालुक्याला अखेर दमदार पावसाने दिलासा दिलाय. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून रखडलेल्या खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील चिंचणी, लोढे, कौलगे, खुजगाव, बस्तवडे, सावळज, मांजर्डे, कुमठे, सावर्डे, तासगाव, तुर्ची, पाडळी, राजापूर, विसापूर, नागाव, निमणी, मतकुणकी, हातनूर, येळावी यांसह अनेक गावांमध्ये या पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या होत्या. जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र या दमदार पावसामुळे शेतजमिनींमध्ये ओलावा निर्माण झाला असून आगामी काही दिवसात खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि भुईमूग पिकांच्या पेरण्यांसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. द्राक्ष उत्पादकांसाठीही हा पाऊस लाभदायक मानला जातोय. द्राक्ष बागांमधील काड्या पक्व होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण झाले असून बागांच्या वाढीस मदत होणार आहे. याशिवाय पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत असलेली अनेक पिके आणि चारा पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले. आटपाडीत माणगंगा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा तहसीलदार शीतल बंडगर यांच्या पथकाने 1.5 तास पाठलाग करून वाळू चोरीचा डाव उधळलाय. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात आटपाडी तहसील प्रशासनाने ही आक्रमक भूमिका घेतली. तहसीलदार शीतल बंडगर यांनी रविवारी पहाटे वाळू माफियांचा तब्बल 1.5 तास पाठलाग करत त्यांचा डाव उधळून लावलाय. या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार शीतल बंडगर महसूल पथकासह देशमुखवाडी परिसरातील मान नदीपात्रात गस्त घालत होत्या. नदीपात्रात अवैध वाळू उत्खननासाठी आलेले पांढऱ्या रंगाचे इंट्रा पिकअप आणि निळ्या रंगाचे हायवा वाहन महसूल पथकाच्या निदर्शनास आले. वाहनांवर कारवाई करण्यासाठी पथकाने पुढाकार घेता चालकांनी वाहनासह घटनास्थळावरून पलायन केलं. यानंतर तहसीलदार बंडगर यांनी महसूल पथकासह तात्काळ वाहनांचा पाठलाग सुरू केला. देशमुखवाडी येथून निघालेली ही वाहने सोनलवाडी, बागलवाडी, बेंदवस्ती, कटफळ या मार्गे महूदच्या दिशेने पळून गेली. सुमारे 1.5 तास सुरू असलेल्या या थरारक पाठलागादरम्यान वाळू माफियांनी प्रशासनाची कारवाई हाणून पाडण्यासाठी विविध मार्गांवर इतर वाहने उभी करून महसूल विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आलंय.